आपल्या माणसाच्या डोक्यावरचं छप्पर आहे ना लय महत्वाचं आहे. मग ते छप्पर कोणत्याही प्रकारचं असो. आता आपलं केस म्हणजे छप्परच आहे आपलं. पण माझ्या मित्राचं ते छप्परच उडून गेलो होता. मग मी त्याला म्हणलं टेन्शन घेऊ नको. आता संगमनेर मध्ये ना प्रभात हेअर ची दुसरी शाखा ओपन झाली. त्याला मस्त पैकी प्रभात हेअर ला घेऊन आलो आणि तिथं ना त्यांनी दाखवलं का भाऊ मला टक्कल पडलंय. ते म्हणे लोड घेऊ नका. एवढं काय कॉमन विषय. तुम्हाला 0 to डायरेक्ट हिरो करायची जबाबदारी आमची. मग त्यांनी ना मित्राला सगळी माहिती सांगितली की हेअर विक कसं राहतं, याचे कोणत्याही प्रकारचे साईड इफेक्ट नाही त्यांनी सांगितलं. आणि ते स्वतः हेअर विक बनवते त्याच्यामुळे एकदम नॅचरली डायरेक्ट. मग त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे हेअर विक दाखवले. तर हेअर विक मध्ये त्यांच्याकडे एवढ्या व्हरायटी ना म्हणजे फार जटा सुद्धा बसू शकते. लेडीजचे फुल हेअर एक्सटेन्शन सुद्धा आहे. आणि महत्वाचं म्हणजे ना यांच्याकडे प्रभात हेअर विकचे स्वतःचे प्रॉडक्ट आहे. त्याच्यामुळे हे 100% रिझल्ट देतात. आणि त्यांनी रिझल्ट दाखवले. त्याचबरोबर ते म्हणले कोणताही साईड इफेक्ट नाहीये. मग मित्राचं मस्त डोकं बिकं धुवून घेतलं त्यांनी आणि कटिंग बिटिंग केली. त्यानंतर त्यांनी पॅच बसवला. पॅच एकदम प्रॉपर बसू देत ते. त्याच्यामुळं मित्र म्हणलं तू 10 मिनिटं थांब, तू हिरोच वाटशील. अहो मित्र डायरेक्ट हिरो झाला ना. म्हणजे त्यांनी ना विग बसून केस एवढे भारी सेट केले ना. त्याच्यामुळं मित्राला म्हणलं कसं वाटतंय. एकदम मस्त आहे. हँडसम वाटतंय. हा मग आरशात पहा बरं. तसंच त्यांनी सांगितलं की आपल्याकडे लेडीज आणि जेंट्सचं फुल हेअर विग सुद्धा आहे. त्याच्यामुळे आता पुणे मुंबईला जायची गरज नाही. आपल्या संगमनेर बस स्टँड वरती यायचं प्रभात हेअर विगला. नाद करते काय डायरेक्ट हिरो.